नमस्कार सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो. माझे दोन सहकारी, आपले इथले पूर्व जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर आमचा प्रसिद्धी प्रमुख इथला राम मारोटजी आणि पत्रकारांना. एका अर्थाने महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या मिनी विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आहोत. महाराष्ट्र विधानसभेत तशा अर्थाने मिनी विधानसभा एवढ्यासाठी मी शब्दप्रयोग केला की गेल्या डिसेंबर पासून सुरू झालेली पहिल्यांदा नगरपालिका, आता महानगरपालिका आणि पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद, अशा या तीन निवडणुकांमध्ये जवळपास महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस, मग तो नगरात राहत असलेला, छोट्या गावात राहत असलेला किंवा महानगरात राहत असलेल्या, प्रत्येक जण मतदान करणार आहे. त्यामुळे एका अर्थाने ही मिनी विधानसभा आहे आणि या मिनी विधानसभेचा दुसरा टप्पा पुढच्या आठवड्यात 15 तारखेला मतदानाच्या रूपाने पार पडणार आहे. 39 विधानसभांसाठी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मी जवळपास आतापर्यंत गेल्या 8 दिवसापासून 7-8 महानगरपालिकांमध्ये जाऊन आलो आणि एक गोष्ट मला स्पष्टपणे जाणवतीये की महाराष्ट्रातल्या लोकांनी निर्णय केला आहे, तो म्हणजे विकासासोबत राहायचं, विकासाला मतदान करायचं. नगरपालिका निवडणुकीमध्ये तेच दिसलं. 50% आसपास जवळपास भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आले आणि सर्वाधिक 130 पेक्षा अधिक नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे झाले. त्यामुळे विधानसभेला जो भारतीय जनता पार्टीचा क्रमांक 1 होता, तोच क्रमांक नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचा क्रमांक 1 राहिला. आणि मला विश्वास आहे की ज्यावेळी 16 तारखेला संध्याकाळी मतपेटीचे निकाल सगळे आलेले असतील, सर्व 29 महापालिकांतील, त्यावेळी भारतीय जनता पार्टी हा क्रमांक 1चाच पक्ष म्हणून पुन्हा एकदा आलेला असेल. ठिकठिकाणी जो अनुभव येतोय, कारण तशा अर्थाने आताची निवडणूक ही तशा अर्थाने शहरी भागाची, महापालिकेची निवडणूक, आणि शहरी भागामध्ये जे मोठ्या प्रमाणात बदल होत आहे, तो बदल त्या शहरात राहणारा नागरिक अनुभवतोय. उदाहरणार्थ मुंबई सारख्या ठिकाणी ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर गेल्या काही वर्षात बदललंय, मग मेट्रो असेल, अंडरग्राउंड मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, समृद्धी विदर्भाला जोडणारा समृद्धी महामार्ग असेल, एका अर्थाने मुंबईकरांचं जीवन सुखकर व्हावं हे मुंबईकर अनुभवतोय. तीच परिस्थिती पुणे, नागपूर, अन्य शहरातल्या महापालिकांमधली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे जिथे जिथे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी विकासाचे मुद्दे पुढे घेऊन जाते, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवरती लोक विश्वास ठेवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो विकासाचा रथ, विकासाची गंगा, विकासाचे अनेक प्रकल्प राज्याच्या विविध भागात सध्या सुरू केले, त्याचे परिणाम, त्याचे चांगले मुद्दे हे लोकांपर्यंत जात आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी जनता उभी राहील, हा पहिला मुद्दा जो आजच्या भव्य वर्षाचा, आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 होईल. दुसरा मुद्दा, ज्या पद्धतीचं वाजत गाजत एक आश्वासन, म्हणजे पुढचे 25 वर्ष हे महाविकास आघाडीचे, अशा पद्धतीने मोठी उंचावत महायुतीतील तिन्ही पक्षांनी हात वर करत घोषणा दिल्या होत्या. आज चित्र असं आहे
या तिन्ही पक्षांची असलेली महाविकास आघाडीचं विसर्जन अधिकृतपणे जवळपास झाले. कारण हे दोन्ही पक्ष एकमेव विरोधात लढत आहेत. तिन्ही पक्षांचे एकमेकात कुठला समन्वय नाही. त्यामुळे या निवडणुकीचे टेक अवे ज्याला म्हणतात असं म्हणता येईल. त्यातलं जसं भारतीय जनता पार्टी क्रमांक 1चा पार्टी राहील, नंबर 2 महाविकास आघाडीचं अस्तित्व या निवडणुकीमध्ये संपलं हे आपल्याला 16 तारखेला एक पुन्हा एकदा स्पष्ट होईल. नंबर 3, प्रत्येक शहरामध्ये आम्ही एक विकासाचा जाहीरनामा ठेवतो असतो. आम्ही काय करणार, ज्या ठिकाणी आम्ही सत्तेवर होतो त्या ठिकाणी स्वाभाविकपणे तिथली अन्सर्टिनिटी जबाबदेही आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही गेल्या 5 वर्षात म्हणजे ज्यावेळी महापालिका अस्तित्वात होती त्यावेळी आम्ही काय काय काम केलं आणि पुढच्या 5 वर्षात काय करू हे मुद्दे मांडतोय. जिथे सत्तेवर नव्हतो तिथे सुद्धा आम्ही मोठी उडी वसई विरार तिथे एकच नगरसेवक चुकत नसेल तर भारतीय जनता पार्टीचा होता. पण इथे भारतीय जनता पार्टी जिंकेल अशी परिस्थिती आज आहे. कारण इथे सुद्धा विकासाच्या मुद्द्यावरती विकासासाठी वसई विरारचे नागरिक मतदान करतील. ते देवेंद्रजींकडे विकासाचा जो एक विश्वास देवेंद्रजींमुळे महाराष्ट्रात आहे त्याला ते मतदान करतील आणि म्हणून इथे सुद्धा आम्ही जिंकू. वसई विरारकर हे सगळे आमच्या पाठीशी उभे राहतील असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे 2-3 मुद्दे प्रामुख्याने आपल्याशी चर्चा करायची होती. काही प्रश्न नक्की आपल्या मनात आहेत सकाळपासूनचे. मला माहिती आहे सकाळपासूनचे फोन अनेक मला येत होते. त्यामुळे आपल्या मनात काही प्रश्न असतील 100% आहेत मला माहिती आहे. ते प्रश्न आपण मला विचारायला हरकत नाही. त्याची माहिती आपला प्रश्न तो होती की तुम्हाला अधिक डिटेलमध्ये तुम्हाला मिळेल. पुण्याचा आज आहे त्या महानगरपालिकेतले नेते एकत्र बसून त्या महानगरपालिकेत कसं आहे राज्यात जाहीरनामा राज्यस्तरावर होतो. पण हा महानगरपालिका त्या महानगरपालिकेतले नेते एकत्र बसून जी सोयीची आणि सगळ्याची वेळ असेल त्यानुसार ते करतात. काल ठाण्यात झाला, आज पुण्याचा आहे. अशा पद्धतीने होईल लवकर. सभेच्या आधी होणार का? मला असं वाटतं की त्याचं काम त्याच्यावरती सुरू आहे. लवकर त्यावरती येईल माहिती. जाहीरनामा सीएम साहेबच जाहीर करतील. सीएम साहेब या शहराच्या विकासासाठी जे काही करता येईल तर त्यात अनेक प्रश्न आहेत. वसईतलं पाणी तुंबण्याचा विषय आहे, बाकी अजून काही विषय आहेत. जे काही विषय असतील म्हणजे बरेच विषय त्यात मी जात नाही जास्त कारण शेवटी जाहीरनाम्याचे विषय असतील ते त्याच्याबद्दल ते नक्की बोलतील. जाहीरनामा येईल 100% विकासाचा जाहीरनामा. आपने दावा किया बीएमसी को, मुझे लगता है आपने मुंबई के परिप्रेक्ष्य में बात किया कि वहाँ पे महाविकास आघाड़ी का विसर्जन हो चुका है महाराष्ट्र में तो वसई विरार में बहुजन विकास आघाड़ी है. इस वक्त हमारे लिए हम विकास के मुद्दों पे आगे चल रहे हैं नंबर 1 और बहुजन विकास आघाड़ी का विसर्जन तो की शुरुआत तो हो चुकी है, वही आगे बढ़ाई जाएगी. सर आपने कहा कि विकास यहाँ पर होगा लेकिन मतलब यही दावा विधानसभा चुनाव के दौरान भी किया गया था कि जब आमदार चुन के आएंगे तभी से विकास के कार्य शुरू होंगे. लेकिन 1 साल कहीं ना कहीं विरोधी जो दल है यहाँ का बहुजन विकास आघाड़ी उनका कहना है कि 1 साल में आपने कितना विकास किया. ऐसा है कि विकास की परिभाषा सबसे पहली बात सालों से जब यहाँ बहुत कुछ सालों से एक ही पार्टी की सत्ता थी, मोनोपोली थी अगर दूसरे शब्दों में कहा जाए. हम सब उसके लिए सब दूसरा कोई चुन के भी नहीं आता था यहाँ. तो इतने सालों के बाद जो सवाल का इतना बड़े सवाल यहाँ हो चुके हैं, संख्या भी बड़ी है और सवाल भी बड़े हैं, तो नेचुरल है वो काम तो शुरुआत हुआ है. आपको आगे आगे आने वाले मुझे लगता है जाहीरनामा जब अनाउंस होगा तब भी दोनों आमदार बताएंगे. और आने वाले अब कुछ काम तो महापालिका में होते हैं तो उस हिसाब से भी राज्य के काम भी होंगे, महापालिका के हिसाब से जो काम है वो भी होंगे. मुझे लगता है हम पूरी तरह से आंसरिटी उत्तरदायित्व इस पे हम बिलीव करते हैं. जो काम किया है वो सामने लोगों से रखेंगे, उसमें कोई कम ज्यादा नहीं. वही आमदार दोनों बताएंगे क्योंकि वो उनका अधिकार है. इसलिए यहाँ निष्ठावान कार्यकर्ताओं भाजपा के निष्ठावान कार्यकर्ताओं
ने कुछ कार्यकर्ताओं ने उपेक्षा का आरोप लगाया है और दूसरी पार्टियों में गए हैं। मुझे लगता है अगर दूसरी पार्टी में गए हैं तो फिर वो निष्ठावान थे सबसे पहली बात, क्योंकि निष्ठा का अर्थ ही ये होता है कि जब हम, बहुत बार ऐसा होता है हमारे घर में होता है, आप हम सब घर में होता है कि घर में हमारे 7-8 लोग रहते हैं और कई बार हमारे खिलाफ कुछ कभी डिसीजन होते हैं, हम गुस्सा जरूर करते हैं घर में, अगर हमारे खिलाफ डिसीजन तो हम गुस्सा करते हैं, वो अपना अधिकार है, हमें क्रोध आता है वो भी हमारा अधिकार है, उसमें कोई दोबारा नहीं, हम घर में भी गुस्सा करते क्रोध करते, लेकिन घर में जो डिसीजन हुआ है उसको ओन करते जो भी है, चाहे वो हमारे खिलाफ हो। मुझे लगता है कि पार्टी टिकट ना मिलना हो सकता है हुआ है कि भारतीय जनता पार्टी आज एक बड़ी पार्टी है, यहाँ मुझे पता नहीं यहाँ क्या प्रोसेस, लेकिन कुछ शहरों में तो एप्लीकेशन मंगाए गए, अर्ज बांटे गए थे, आप लाओ, तो पुणे शहर में 150 के करीब सीट है, कुछ 165 के आसपास, वहाँ एप्लीकेशन आए 2200, वही नासिक में 100 के आसपास सीट है, 1200 एप्लीकेशन आए, अभी उसमें समझो आधे निकाल दो, चलो कि नए कार्यकर्ता उन्हें ऐसे ही दिया, ऐसे समझ के चलो, लेकिन हर वार्ड में फिर भी कम से कम 5 से 6 ऐसे थे जो कॉम्पिटिटिव थे, एक्स को दिया तो वाई नाराज होगा, वाई को दिया तो जेड नाराज होगा, जेड को दिया तो एक्स वाई, यानी कि एक्स वाई जेड तीनों ही अगर एक साथ कॉम्पिटिटिव और चुनना सिर्फ एक को है, तो बहुत बार पार्टियों के नेताओं ने उसमें भी प्रोफेशनल अप्रोच जिसको हम कहते हैं, मेरिट पे जिसको हम कहते हैं, वो करने के हर जगह पर कोशिश जरूर की है। कभी कभी कुछ हो सकता है किसी को वो पसंद ना हो, किसी का राय ना हो, लेकिन अगर निष्ठावान कार्यकर्ता हम बोलते हैं तो मुझे लगता है कि बहुत बार पार्टी का डिसीजन हो सकता है उनके फेवर में ना हो, फिर भी वो पार्टी के, और भारतीय जनता पार्टी इसीलिए जानी जाती है कि हमारे लिए कोई कैंडिडेट मायने नहीं रखता, हमारे लिए सिर्फ कमल मायने रखता है, और भारतीय जनता पार्टी का जो वोटर है उसके लिए भी कमल यही रहता है, वो नाम नहीं देखता कौन कैंडिडेट है, सिर्फ कमल देखता है। मुझे लगता है ये सबसे ज्यादा इसको निष्ठा होते महायुतीकडून भाजपकडून दावा केला जातोय, एकेकाने विचारलं तर मला उत्तर देता येईल। भाजपकडून दावा केला जातोय की महापौर भाजपचा बदला जाईल, मात्र वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना आमने सामने आहे 4 ठिकाणी। असं आहे की आम्ही तुम्हाला तोच मुद्दा पुन्हा आहे, असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती व्हावी हा धोरणात्मक निर्णय झाला। नगरपालिका अनेक ठिकाणी मी विरोधात लढलो, कारण कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। एक मुद्दा लक्षात घ्या, 2 टर्म म्हणजे 7-8 वर्षानंतर ही निवडणूक होती महापालिकांची। 2 टर्म जवळपास, एक पहिली टर्म 5 वर्षापूर्वी जे लढले असते त्यांना तिकीट मिळालं असतं जर नॅचरल कोर्समध्ये निवडणूक झाली असती तर, आणि त्यानंतर दुसरी निवडणूक, 2 टर्म ज्यांच्या गेल्या अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची संख्या आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह प्रचंड आहे आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहातनं शक्य तितक्या ठिकाणी युती व्हावी हा प्रयत्न झाला। काही ठिकाणी अशा काही गोष्टी घडल्या असतील, जसं तुम्ही म्हणता 4 ठिकाणी आहेत, पण तरी सुद्धा धोरणात्मक वरच्या 3 नेत्यांमध्ये आमचे एकमत आहे, देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजित पवार, आणि तिघांचे मिळून अतिशय उत्तम एकमेकात कोऑर्डिनेशन आहे। त्यामुळे महापौर तर नक्की भारतीय जनता पार्टीकडे यात शंका नाही। सर, वसई विरार महानगर पालिका में पहली बार फाइनल सिस्टम जो है इलेक्शन हो रहा है, इसमें मतदाताओं को जो है अवेयरनेस के लिए पार्टी ने ना तो महानगर पालिका ने कोई अवेयरनेस नहीं किया, आप इसके बारे में क्या कहते हैं? मुझे लगता है हमारे मतदार बहुत ही शार्प, होशियार ऐसे हैं, उनको ये बराबर पता होता है कि किसको वोट करना। यह आपकी बात बिल्कुल सही है कि महापालिका या प्रशासन ने ऐसी कुछ व्यवस्था करनी चाहिए थी, लेकिन फिर भी हमारे मतदार बहुत ही होशियार है और ये जानते हैं कि हमको किस प्रकार से वोटिंग करना, वो बराबर उनको जानते हैं। त्याचं वक्तव्य होतं का भाजपचा एक नगरसेवक होता, त्याला तिकीट नाकारण्यात आलं, सांगितलं उभं केलं। असू दे ना, असं आहे की पार्टी सर्व गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणचा निर्णय घेते। सगळेच निर्णय सगळ्यांना मान्य असतील असे नाही, काही निर्णय असं वाटू शकतं चुकीचे काय, पण एकदा निर्णय झाला, आम्ही निवडणुकीच्या मैदानात आहोत, त्यामुळे आता
निवडणुकीच्या या युद्धामध्ये आमच्या समोर 15 तारखेपर्यंत भारतीय जनता पार्टीचा प्रचार, त्याचा उमेदवार निवडून येणं, यासाठी प्रयत्न करणं ही आत्ताची आमची भूमिका आहे. सर, महायुतीचे उमेदवार म्हणून आपण ज्यावेळेस आपण आता बोला की ठीक आहे, काही नाराज होत्या, अनेक वर्षाच्या नंतर ह्या निवडणुका झाल्या, ते सगळं ठीक आहे. पण ज्यावेळेस महायुती म्हणून आपण चर्चा आणि वाटाघाटीला बसल्या होत्या, तर त्यावेळेस शिवसेनेने या ठिकाणी 27 उमेदवार दिले, आपण 28 उमेदवार लढत आहेत. पण नेमकं शिवसेनेच्या समोर पुन्हा कमळ या निशाणीवरती आपण जे कॅन्डिडेट दिलेले आहेत, फक्त बंडखोरी नाहीये त्याच्यात, अधिकृत आपण एबी फॉर्म दिल्याच्या नंतरच कमळ निशाणी. मला माहिती आहे तो मग अशा वेळी आपला एबी फॉर्म का दिला? नाही, असं आहे की ज्यावेळी युतीच्या वाटाघाटी शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होते आणि त्यामुळे शेवटच्या क्षणात जे काही असे म्हणजे हे अनेक काही ठिकाणी घडलं, काही ठिकाणी ते सहज झालं की त्यावेळी ज्या ठिकाणी एकदा सांगितलं की आपण आपल्या पद्धतीने सगळी तयारी करून ठेवूया, ज्या ठिकाणी अनेक ठिकाणी हे झालं शक्य आहे की शेवटच्या क्षणात अधिक निवडणूक हे चर्चा संपल्या, त्यामुळे सहजपणे वॉर्ड वाटप झालं, काही ठिकाणी वॉर्डांचं वाटप लांबलं, वाटाघाट्या लांबल्या आणि त्यातून काही गोष्टी मला वाटतं ह्या गोष्टी खूप तुरळक आहेत. आता आम्ही दोघेही बाकी सगळ्या ठिकाणी एकत्रित लढतो. सर, आपको लगता है कि इसका कुछ असर, जहाँ पे बीजेपी और शिवसेना शिंदे महायुति के उम्मीदवार आमने सामने, तो क्या इसका असर बीजेपी या महायुति की जीत पे होगा? मुझे लगता है यहाँ हम महायुति करके पूरी ताकत से जीतेंगे. आप विकास के साथ लोगों ने खड़ा होने का तय किया है, तो वो किसको वोट देना जानते हैं, उसमें शंका नहीं. और विकास कैसा है, यहाँ पे 5 लाख अवैध घरपट्टी है, 20 लाख के आसपास लोग रहते हैं. पिछले साल एक घटना भी हुई, 17 लोग मर गए और आने वाले दिनों में ऐसा देखा जा रहा है कि बहुत सारी जर्जर इमारतें हैं जो गिरने की कंडीशन में, C1 कैटेगरी की 400 से ज़्यादा नोटिसेज है. ऐसे में घर मैं जो आप ये सवाल कर रहे हैं, ये सवाल मुझे, मैं यहाँ जब बैठा था वही मैं सवाल गिन रहा था. ये सवाल आप मुझे पूछेंगे, मुझे पता था, लेकिन मैं अभी उसके साथ बात करूंगा तो फिर वचननामा जो हम जाहिरनामा करेंगे उसमें क्या बचेगा, तो उसके वहां तक वेट करो, उसमें आपको सब ये मिलेगा. सर, एक आरोप लग रहा है बीजेपी के ऊपर कि इन्होंने जानबूझ के मतलब जीती हुई बाजी, क्योंकि हमने देखा विधानसभा चुनाव में जिस तरीके से बसेगा की जनता का झुकाव बीजेपी की तरफ था, तो कहीं ना कहीं माहौल पूरी तरीके से मनपा चुनाव के लिए भी बीजेपी का तैयार था. लेकिन जिस प्रकार जो कैंडिडेट दिए गए हैं, जो उम्मीदवार उतारे गए, कहीं कहीं ऐसी जगहों पे उम्मीदवार मुझे लगता है कि बहुत वसई विरार विधानसभा में भी चेंज हो गया. कितने लोगों ने एश्योरिटी दिखाई थी, कितने लोगों ने श्योरिटी दिखाई थी, तब भी ऐसा लग रहा था कि वातावरण बीजेपी के पक्ष में नहीं है. लेकिन ये जनता है और फिर भी और कार्यकर्ताओं की मेहनत है. मैं आपका रीडिंग को गलत नहीं मानता, लेकिन जनता और कार्यकर्ता और पार्टी जीतने के लिए ही कैंडिडेट देती है, हारने के लिए कहीं नहीं. भारतीय जनता पार्टी के तो आप सब जानते हैं, हम छोटी इलेक्शन भी बहुत ताकत से लड़ते हैं, हमारा चिन्ह वहां जाना चाहिए, उस हिसाब से वो लड़ते हैं. तो ये इलेक्शन भी हमने जीतने के लिए ही हम लड़ रहे हैं, तो बाजी छोड़ने का सवाल ही नहीं आता. नंबर चेहरा मायने नहीं रखता है क्या? चुनाव चिन्ह मायने रखता है लेकिन चेहरा मायने नहीं रखता. मुझे नहीं, भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टी का वोटर, हमारे लिए 2-3 चीजें बहुत स्पष्ट है. हमारे लिए हमारा नेता जो हम विकास के लिए काम कर रहे हैं, फिर मोदी जी है, देवेंद्र जी है. नंबर 2, हमारे लिए कमल का चिन्ह, ये सबसे, क्योंकि हमारा कार्यकर्ता ये मानता है कि कमल ही विकास का प्रतीक है. और मैंने जैसे कहा कि कार्यकर्ता हो सकता है, कभी इनको है, कभी इनको है, किसी को भी टिकट मिल सकता है, उसमें कोई दिक्कत नहीं है. क्योंकि हम जिस विचारधारा से आते हैं, उस विचारधारा में इसी प्रकार से हम सोचते हैं, इसलिए हर कार्यकर्ता हमारे लिए महत्वपूर्ण है, उसमें कोई दो राय नहीं. सर 2015 में दावा केलेला आहात, 5 वर्षाच्या काळानंतर आता परत महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. कुठेतरी महायुती असताना राष्ट्रवादीला वगळून राष्ट्रवादीने एक स्वतःचे उमेदवार उभे केले, आणि कुठेतरी वाटतं का आपल्या पार्टीला लोकांनी? बिल्कुल नहीं. सर, एक सवाल है कि बीजेपी कहती है कि कांग्रेस मुक्त जो है देश बनाएंगे, और आप अमरनाथ में बीजेपी और कांग्रेस, मुझे लगता है, मुझे पता था, मुझे लगा ये बहुत देर से आपका सवाल. हाँ, मुझे लगा सबसे पहले सवाल यही आएंगे, ऐसा मैंने सोच के बैठा था. सर हाँ, तुमच्या बाजूने बसलेले आहेत मनोज भारतजी, हो. ये पण इच्छुक होते. अरे यही तो निष्ठावान कार्य, आज वो इतने हंसते हुए मेरे साथ बैठे हैं, चाहे उनके मन में दुख हो सकता है. हाँ, मला तेच बोला
महत्वाचं आहे की यांना पण तिकीट पाहिजे होतं, उमेदवारी पाहिजे होती, यांची पार्टीने समजूत काढली किंवा ते समजून गेले. बघा तुम्ही बोलले एकमेव नगरसेवक ते भाजपचे इथे फॅक्ट आहे. 108 दुसऱ्या पार्टीचे असताना त्या उमेदवाराचं असं म्हणणं आहे की किमान मला बोलवून हे पण सांगितलं नाही की कशासाठी नाकारताय. हे पार्टीच्या लेवलला योग्य झालं आहे का? त्याला किमान त्याचं कारण ऐसा है, नहीं ऐसा है, जहाँ तक इनकी बात है मारूफ जी की, तो मुझे पता है आपने भारतीय जनता पार्टी की जो मैं संस्कार की 1 घंटे से बाद 15-20 मिनट में लगातार बात कर रहा हूँ. यहाँ उदाहरण मेरे साथ बैठे कि हो सकता है उनके मन में कुछ होगा, लेकिन फिर भी मेरे साथ उतने ही यहाँ आपसे फॉलो किया. आप सब कुछ चीजें मीडिया की देख रहे हैं, आज मेरे साथ बाजू में बैठते हैं और पूरे स्माइल के साथ, पूरे जोश के साथ वो बैठे हैं. कहीं भी उनके चेहरे पे मायूसी सबको नहीं दिखेगी. भारतीय जनता पार्टी का आदर्श कार्यकर्ता का यही एग्जाम्पल है. एक दूसरा जो है एमआईएम का जो सवाल है, एमआईएम का सवाल हमने अलायंस वहाँ लोकल लेवल पे कुछ लोगों ने किया था, वो अलायंस तोड़ने का ऑलरेडी हमने डिसीजन दे दिया है. एमआईएम के साथ कभी भी अलायंस नहीं हो सकता, नहीं हो सकता, नहीं हो सकता. वो अलायंस ऑलरेडी तोड़ने का ये लिया गया है और वैसे उनको बताया गया है, तो इसमें कोई हो रहा नहीं. अमरनाथ में ऐसा है कि उसके बारे में भी चर्चा होगी, वहाँ लोकल लेवल पे कुछ है. नहीं, मेरा ऐसा कुछ नहीं हुआ. तो वैसे जो उन्होंने उद्धव ठाकरे जो संजय राउत जो कहते हैं थोड़ा ही संजय राउत तो झूठ बोलने के माहिर है. फिर भारतीय जनता पार्टी का बी टीम कहा जाता संजय राउत ने है. अगर झूठ बोलने के अगर हमने रिकॉर्ड निकालना शुरुआत की तो आपके लिए एक बुक बन जाएगा. इतने संजय राउत ने आज तक पिछले 2 साल में झूठ बोला. सर और इतने दावे किए. महाभारत वाले संजय यहाँ शिवसेना उबाटा के लिए साबित हुए हैं क्या संजय राउत? मुझे लगता है, मैंने अभी उनका जवाब दिया कि आप कितना सीरियसली उनको लेते हैं. आप ही ले लो सीरियसली, जनता तो उनको कोई सीरियसली लेती नहीं. लास्ट क्वेश्चन. भारतीय जनता पार्टी का बी टीम कहा जाता है एमआईएम को, इसके बारे में क्या कहेंगे? मैंने कहा ना कि भारतीय जनता पार्टी की विचारधारा स्पष्ट है और जो हम पे आरोप करते हैं वो कहीं ना कहीं कांग्रेस ने नांदेड़ में एमआईएम के साथ अलायंस किया था, आपको पता है, शुरुआत वहीं से हुई थी. जो हम पे आरोप करते हैं वो कभी न कभी हम बैठे हैं. हमारी अलायंस कभी नहीं होगी. धन्यवाद. थैंक यू.